शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। याआधी तुम्ही व्हेज पुलाव खाल्ला असेल, चिकन पुलाव खाल्ला असेल, मटन पुलाव खाल्ला असेल, पण मी आज मशरूम पुलावची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे। दिसायला जेवढा पुलाव छान दिसत होता तेवढाच खायला खूप टेस्टी लागत होता। तर रेसिपी चालू करण्याआधी जर असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ माझे बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। मी इथं एक पॅकेट मशरूमचं घेतलं होतं। एका मशरूमचे मी 6 भाग केले होते, म्हणजे कट केलं होतं आणि तुम्ही 4 पण करू शकता, पण प्रत्येक घासात असा मशरूम आला की तो छान वाटतो म्हणून मी थोडे छोटे छोटे भाग केले होते। स्वच्छ पैकी एकदम 2 ते 3 पाण्याने आपल्याला मशरूम धुवायचे आहेत, कारण मशरूममध्ये खूप माती असते। तर मी इथं व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने मशरूम धुतलेत। खूप सोपी रेसिपी, खूप टेस्टी रेसिपी आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल आणि माझं काही रेसिपी चुकत असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्कीच सांगा। इथे मी आता व्यवस्थित मशरूम धुतलंय स्वच्छ। पुन्हा आपण ह्याचं पाणी आता टाकून देऊया आणि एका साईडला मशरूम ठेवूया। आता मी पुलाव हा कुकरमध्ये बनवणार आहे। आम्ही 4-5 जण आहोत, त्यामुळं मी पातेल्यात नाही आणि मला पातेल्यातला पुलाव बिलकुल नाही आवडत, म्हणून आम्ही पुलाव नेहमी कुकरमध्येच बनवतो। तर इथं तेल घेतलंय। तेलामध्ये लवंग, काळी मिरी, चक्री फूल, मोठी विलायची म्हणजेच मसाला विलायची, दालचिनी, शहाजिरा आणि तमालपत्र मी तेल गरम झाल्यावर हे सगळं टाकलं होतं। ऑप्शनल आहे, तुम्ही गरम मसाल्यात तुमच्या आवडीनुसार गरम मसाले वापरू शकता। इथं 2 कांदे मी चिरले होते उभे उभे, ते ॲड केलात। व्यवस्थित कांदा मस्तपैकी परतून घेऊया। गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे, म्हणजे ती कांद्याची जी स्मेल असते ती जायला पाहिजे, असं व्यवस्थित आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। स्टेप बाय स्टेप सगळं गोष्टी टाका, म्हणजे एकदम पुलाव खूप छान होईल। इथं आवडीनुसार मिरची कमी जास्त घेऊ शकता। मी तर 4 ते 5 मिरच्या घेतल्या होत्या। आलं लसणाची पेस्ट घेतली आहे 2 चमचे आणि भरून 2 चमचे घेतले। ती पुलावमध्ये, बिर्याणीमध्ये आलं लसणाची पेस्ट खूप छान लागते। तर ती सुद्धा एकदम मस्त, त्याचाही पूर्ण तो वास जाऊस तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आलं लसणाची पेस्ट पण। मग एक टोमॅटो मी घेतला होता, तो बारीक बारीक चिरला होता, म्हणजे चौकोनी चिरला होता, तो पण मी त्यामध्ये ॲड केला आहे आणि पुन्हा आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। टोमॅटो म्हणजे लवकर शिजण्यासाठी मी आधीच मीठ ॲड केलं आहे 2 चमचे। चवीनुसार तुम्ही कमी जास्त मीठ वापरू शकता। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया पुन्हा। मी इथं पुलाव तेलात बनवला आहे, म्हणजे तेलाचाच वापर केला आहे। तुम्ही या जागी तुपामध्ये पण बनवू शकता, या अर्ध तूप आणि अर्ध तेल पण घेऊ शकता। आता मी 1 वाटी भरून पुदिना आणि अर्धी वाटी कोथिंबीर घेतली होती। आता हे सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ह्यामध्ये आपल्याला दही, बाजारात 2 प्रकारचे दही असतात, एक आंबटवालं दही असतं आणि एक साधं मलाईवालं दही असतं। तर मी मलाईवालं दही यूज केलं आहे, कारण की आपल्याला आंबटवालं दही नाही वापरायचे पुलावसाठी, नाहीतर आपला पुलाव जास्त म्हणजे आंबटपणा त्याला एवढा पण यायला नाही पाहिजे। तर मी साधं दही वापरलं। आता ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कांदा, टोमॅटो आणि दहीला मस्तपैकी तेल सुटले तोपर्यंत व्यवस्थित आपल्याला सगळे हे मसाले भाजून घ्यायच्यात। मी पुन्हा एकदा सांगते, त्याचा तो वास राहायला नाही पाहिजे, तो कांद्याचा असो या आलं लसणाचा असो। एकदम स्टेप बाय स्टेप आपल्याला पूर्ण मसाले परतून घ्यायच्यात। आता छानपैकी मसाले परतून झालेत। आता मी त्यामध्ये जे आपण मशरूम धुवून ठेवले होते ते ॲड करूया। बघा, मशरूम पूर्ण व्यवस्थित टाकल्यात। आता आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया।
4 ते 5 मिनटं आपल्याला मशरूम व्यवस्थित कांदा टोमॅटोमध्ये आणि दह्यामध्ये परतून घ्यायचं आहे. मशरूमला बघा आता पाणी सुटलं आहे, कारण की मशरूम आणि मीठ वगैरे टाकून मग त्याला पाणी ऑलरेडी सुटतं. जसं सेम प्रोसेस आपण चिकनची करतो तेव्हा पण तसंच होतं. आता मी इथं कोलम तांदूळ घेतला होता 3 वाटी, तर मी तो ॲड केला आहे त्यामध्ये आणि तांदूळ पण व्यवस्थित मिक्स करते मशरूममध्ये. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आणि जेवढा तांदूळ होता त्याचा आपल्याला दुप्पट म्हणजे एका वाटीला 2 वाटी पाणी असं आपल्याला तांदळात ॲड करायचं आहे. म्हणजे मी शक्यतो कोलमचाच आम्ही भात खातो, म्हणजे कोलम तांदळाचाच भात खातो आणि आम्हाला तोच पुलाव त्याचा छान वाटतो. त्यामुळं कोलम तांदळाला 1 वाटीला 2 वाटी पाणी आरामात लागतं. आणि खूप जास्त जर असलं तर तो राईस थोडा चिकट होतो, मग तो खायला तर छानच लागतो पण तो थोडासा चिकट होण्यामुळं म्हणजे पुलाव कसा असं सुटसुटीत तांदूळ राहिला मोकळा तर तो जरा छान वाटतं. आता आपण पाणी चेक करूया, कमी जास्त मीठ वगैरे तुम्हाला कसं वाटतंय. मला थोडंसं मीठ कमी वाटलं होतं म्हणून मी थोडंसं मीठ ॲड करणार आहे. आणि गरम मसाला पावडर या किंवा ऑप्शनल आहे पुलाव मसाला पण बाजारात मिळतो, आपण ते पण ॲड करू शकता. पण माझ्याकडे पुलाव मसाला नव्हता ह्यावेळेस म्हणून मी इथं गरम मसाला पावडर ॲड केली आहे. मीठ टाकले मी चवीनुसार, म्हणजे पुन्हा चेक करून मग मी मीठ टाकले. तुम्ही पण तुमच्या अंदाजाने कमी जास्त मीठ करू शकता. आता गरम मसाला पावडर टाकली, हे पण व्यवस्थित पुन्हा एकदम मिक्स करून घेऊया. छानपैकी मिक्स करायचं आहे. कुकरला झाकण लावायचं आहे. फुल गॅसवर आपल्याला 2 शिट्टे द्यायच्यात आणि बारीक गॅसवर 5 मिनटासाठी भात शिजू द्यायचा आहे, म्हणजे तो छान शिजतो, वाफ पण छान बसते भाताला. मी 3 शिट्ट्या नाही देत भाताला, कारण की आपण 3 शिट्ट्या देऊन जर भाताचा गॅस बारीक ठेवला तर तो खाली लागतो भात, म्हणून मी 2 शिट्टी देते आणि त्यानंतर बारीकवर ठेवते. मस्तपैकी वाफ धरली होती म्हणून शिट्टी वर उचलून मग कुकर लावत होते. मग कुकर लावला, 2 शिट्ट्या दिल्या, बारीकवर 5 ते 10 मिनटं ठेवले. कुकरच्या शिट्ट्या नाही दाखवला, नाही तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता. तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय, रंग पण किती छान आलाय. टोमॅटो आणि ते गरम मसाले, मिरची, खूप छान झाला होता भात. आणि मशरूमाचा म्हणजे आपल्याला वाटतं की तो शिजला नाही आहे, पण तो हाताने तुटत नाही मशरूम. त्यामुळं मशरूम हाताने तोडून बघू नका की तो शिजला आहे का नाही, असंच खाताना तो व्यवस्थित आपल्याला चावला जातो. तर किती मोकळा तांदूळ झाला आहे, कारण कोणत्याही तांदळा एका वाटीला 2 वाटी पाणी लागतंच. प्लेटमध्ये सर्व करते आता. मशरूमचे पीसेस पण किती छान दिसतात ते आणि खायला पण खूप टेस्टी झाला होता. नक्की ही रेसिपी माझी ट्राय करा. काय वाटलं तर मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.